करंजा बस 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 बस. हिने एवढ्या करंजा केल्या टीपसाठी बाजूला काढून ठेवते थोड्याशा. त्याला खूप आवडतात करंजा. अगं दोन नको वाढू, सध्या एकच वाढ, लागली तर घेते दुसरी. आत्या भरपूर केलेत म्हणून 2-2 वाढते. बर. काय करतेस सुरू? जेवते. तुला छान कळलंय मी काय म्हणतोय ते. करंजांचं म्हणतोस का? हं? अरे आत्ता नकोय मला खायला, म्हटलं थोड्या वेळाने खाते म्हणून बाजूला करून ठेवले, बाकी काही नाही. त्या नालायक मुलाला करंजा आवडतात माहितीये मला. त्याच्यासाठी बाजूला काढून ठेवतेस ना? आणि इतक्या काळजीपूर्वक बाजूला काढून ठेवतेस याचा अर्थ तुला माहितीये तो आज इथे येणार आहे. नाही, कुंपणच शेत खात आहे ना. मी त्याला या घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण या घरातली माणसंच त्याचे लाड करत आहेत. ठीक, येऊ दे त्याला. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मी अन्नाला शिवणार नाही. अरे आणि तू खोटं बोललीस माझ्याशी. मी त्याला घरात यायला बंदी केली तेव्हापासून तो इथे अजिबात आलेला नाही असं म्हणालीस तू मला. या लपवाछपवीवरून सिद्ध झालंय की तो इथे मी नसताना येतो. असो, आता मी गप्प बसणार नाही. जेव तरी आता. दादा अरे शाबास पुरुषोत्तम, शाबास. हेच अपेक्षित आहे तुझ्याकडून. एकदा का त्या दीपचा प्रश्न संपला ना की मग असंच एकेका व्यक्तीला टार्गेट करून त्याचं या घरातलं अस्तित्वच संपवणार आहे. वेल डन प्रीती. सगळीकडेच घेऊन जात होता. त्याची आधी कॉलर सोड. अरे पण बाबा, कॉलर सोड त्याची. संजू, काय म्हणतो ते खरंय? हा? काय विचारतोय मी? हा म्हणतो ते खरं आहे का? नाही साहेब, हे अजिबात खरं नाहीये. खरं बोल, तुला मी कोणीही मध्ये बोलणार नाही. मी ज्याला विचारलंय तोच फक्त बोलेल. बोल संजू. साहेब, मी तुमचं मीठ खाल्ले. मी तुमच्याशी असं का वागू? अहो, या दीप सरांचा आहे ना काहीतरी गैरसमज झालाय. यांना आहे ना कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि ते सरळ येऊन मला मारायला लागले. हो, हे बघा ना. काय झालंय नेमकं? अहो साहेब, आपला मुंबईला जाणारा ट्रक याला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून दुसरा ट्रक हवा होता. आता एवढ्या रात्री तुम्हाला फोन करून त्रास देण्यापेक्षा मी माझ्या ओळखीच्या ट्रकवाल्याला फोन केला. तो मला म्हणाला की त्या दुसऱ्या ट्रकमध्ये मी माल शिफ्ट करतो आणि मुंबईला रवाना करतो, म्हणून मी तिकडे जात होतो. पण यांना वाटलं मी ट्रक घेऊन पळतोय, चोरी करून पळतोय साहेब. आणि बघा ना साहेब, मला एवढं मारलं. साहेब, आम्ही कामगार असलो तरी खाल्ल्या मिठाला जागतो. अहो साहेब, मला हवं तर कामावरून काढून टाका, पण असं चोरीचा आळ घेऊ नका साहेब. उठ उठ, शांत हो, शांत. नीचपणाचा कळस केला असेल तू. अजून किती पातळी सोडून वागणार आहेस? घरच्यांना त्रास दिलास, गोडाऊन जाळलंस, आता कामगारांच्या जीवावर उठलास. संजू, खरं बोल ना. नाही तर खबरदार माझ्या घरात काही केलंस तर. हे माझं घर आहे, दारूचा गुत्ता नाही. संजू,
जा तू. मी मागच्या जन्मी काहीतरी खूप मोठं पाप केलं असणार म्हणून तुला परमेश्वराने ह्या घरात जन्माला घातलंय. चेहरा पुरुषोत्तम काकांसमोर आणला ना, नावाची ज्योती सावेकर नाही मी. ठीक आहे, ऑल दी बेस्ट. काय काय करणार आहे यार? मी पुरुषोत्तम काकांना चॅलेंज दिले की पुढच्या 24 तासाच्या आत पुराव्यानिशी त्या माणसाचा खरा चेहरा तुमच्या समोर आणेल. शांत, तो हरामखोर माझ्या डोळ्यासमोरून निघून जातोय. बाहेर कुठे भेटला असताना आई शपथ जीवच घातला असता त्यात. दीप दीप तू जरा शांत हो ना. हे बघ, रागाने विचार बंद होतात आणि विचार बंद झाले ना की माणूस चुका करतो. कसं शांत बसू यार? त्याला ते हे असं माझ्या समोरून मोकळं फिरताना बघू त्याला. हा तू चॅलेंज केलंस ना बाबांना 24 तासाच्या आत पुरावे देऊन सिद्ध करणार म्हणून. कसं करणार आहे? अरे तू जरा शांत हो ना. करूया, सगळं करूया. पण घाई करून ना त्याला हवं तेच करतोस तू. त्याला माहितीये तो भडकवतो तुला. अरे त्याला माहितीये की तू चूक करणार बरोबर. त्यामुळे शांत हो. नाही. आपण ज्योती म्हणते तसं रागावर कंट्रोल ठेवू. त्या बिचारीची तर रिक्षा हरवली आहे. ती अजून घरी पोचली नाही. आपल्यासाठी एवढं केलं तिने, मलाही काहीतरी करावं लागेल. ज्योती, खूप उशीर झालाय.